श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. 15 मार्चपासून या राशींना महाधन लाभ होणार. सूर्य, शुक्र आणि ग्रहाचे चंद्राचे गोचर रातोरात आयुष्य बदलणार. जाणून घ्या कोण कोण लखपती होणार, कोणत्या राशींना फायदा होणार. चला तर मग या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहूया. ग्रहांचा राजा सूर्य 15 मार्च 2026 रोजी मध्यरात्री 1:08 मीन राशीत गोचर करेल. याच दिवशी सकाळी 10:43 शुक्र रेवती नक्षत्रात राशीत प्रवेश करेल. त्यानंतर याच दिवशी चंद्र पहाटे 4:48 श्रवण नक्षत्रात गोचर करेल. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहांचे ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन, नक्षत्र परिवर्तन होत असते. शुभ अशुभ प्रभाव 12पैकी काहींच्या आयुष्यावर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. मार्च महिन्यामध्ये एकाच दिवशी ग्रहांचे गोचर होणार आहे, ज्यात ग्रहांचा राजा सूर्य 15 मार्च 2026 रोजी मध्यरात्री 1:08 मीन राशीत गोचर करेल. याच दिवशी सकाळी 10:43 शुक्र रेवती नक्षत्रात राशीत प्रवेश करेल. त्यानंतर याच दिवशी चंद्र पहाटे 4:48 श्रवण नक्षत्रात गोचर करेल. एकाच दिवशी 3 ग्रहांचे परिवर्तन 12पैकी काही राशींच्या लोकांसाठी महाधनलाभ घडवणार आहे. ग्रहांचे महागोचर या राशींचे नशीब चमकवणार. कर्क रास. सूर्य, शुक्र आणि चंद्राचे गोचर कर्क राशींच्या लोकांसाठी खूपच अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. कन्या रास. कन्या राशींसाठी सूर्य, शुक्र आणि चंद्राचे गोचर खूप अनुकूल सिद्ध होईल. आर्थिक समस्या दूर होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख समृद्धी वाढेल. कुटुंबियांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. धनुरास. सूर्य, शुक्र आणि चंद्राचे गोचर धनुराशींच्या व्यक्तींसाठी खूप लाभदायी सिद्ध होईल. हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक सिद्ध होईल. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. वैवाहिक जीवन सुखमय असेल. कुटुंबात शुभ कार्य होतील. निर्यात आणि आयात व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो. या काळात मुलांकडून आनंदी वार्ता येतील. आत्मविश्वासात वाढ होईल. आनंदी वार्ता कानी पडतील. समाजात मान सन्मान वाढेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. मीन रास. सूर्य, शुक्र आणि चंद्राचे गोचर मीन राशींसाठी खूप लाभदायी असेल. हे परिवर्तन तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल आणि तुम्ही जमीन आणि वाहन खरेदीच्या दिशेने वाटचाल कराल. जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला चांगला नफा मिळेल. या काळात तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होईल. तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. अशा प्रकारे आपण पाहिलंच की 15 मार्चपासून काही राशींना महाधनलाभ होणार आहे. सूर्य, शुक्र आणि चंद्राचे गोचर रातोरात आयुष्य बदलवणार आहे. तर या राशी आपण पाहिल्या. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.